नमस्कार मंडळी, खूप दिवसांनी आपण पहिल्यांदा भेटत आहे माझ्या या गणेश अनस्क्रिप्टेड यूट्यूब चॅनलवर. तर हा माझा पहिला व्लॉग, की पॉवर लिफ्टिंगचा पहिला व्लॉग. तर तुम्हाला पॉवर लिफ्टिंग माहीतच असेल. तर हा सोलापूर मोहोळमध्ये होता. भरपूर लोकांनी सहभाग घेतला होता. अराऊंड 600 ते 700 लोक होते. यामध्ये माझा छोटा भाऊ प्रतीक दामेकर आणि कार्तिक दामेकर आणि अण्णा महाजने सर आणि राजेश सर पण होते. तर हा त्याची पहिली लिफ्ट. सब ज्युनियरमध्ये हा चौथा आलेला आहे आणि त्यामध्ये माझा दुसरा भाऊ कार्तिक दामेकर हा तिसरा आलेला आहे. पण थोडं टेन्शनमध्ये होता कारण त्याचं वेट बसत नव्हतं, 500 ग्राम जास्त होतं. तर त्याला एक चान्स दिला होता फेडरेशननी. आणि हा माझा वॉर्मअप स्क्वॉडचा वॉर्मअप होता. पण मला थोडंसं ग्लूट्समध्ये त्रास होत होता. कसं काय कारमध्ये बसून थोडंसं मी बरोबर झोपलो नाही आय थिंक. तर त्याचा इश्यू होत होता, मला त्रास होत होता. आणि लगेच त्यामध्ये सहभागी आमच्या अण्णा पण होते. अण्णाच्या खालच्या बोटापासून ते वरच्या केसापर्यंत, अण्णाला केसच नाहीत, सॉरी. अण्णांनी खूप मेहनतीने खूप मेहनत घेतली होती पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशनमध्ये. तर त्यांनी त्यांचं 100% दिलेलं आहे. आणि यामध्ये बेंच, डेडलिफ्ट आणि स्क्वॉड हा तीन इम्पॉर्टंट गोष्टी असतात. तर 74 वेट कॅटेगरीमध्ये तन्वीर कोतवाल जे आहेत ब्लॅक शर्टवर, त्यांनी गोल्ड मेडल घेतलेलं आहे. त्यांनी खूप नॅशनल्स आणि स्टेट लेवल कॉम्पिटिशन भरपूर खेळलेले आहेत. आम्ही त्यांना बघूनच हे पॉवर लिफ्टिंग म्हणजे थोडंसं आम्हाला आयडिया येते आणि त्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासाठी भेटते. तर हा माझं कन्व्हेन्शनल डेडलिफ्ट. यामध्ये माझी फर्स्ट अटेम्प्ट 195, 200 आणि 210 होती माझी. तर या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला बुद्धी आणि बल दोन्ही पण यूज करावं लागतात. कारण आपण बल यूज केलं तर प्रॉपर तुम्हाला फॉर्म येणार नाही. तर दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यासोबतच तुम्हाला प्रॉपर गायडन्स आणि जे किट असते ती इम्पॉर्टंट आहे. आणि डाईट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला एक प्रॉपर आराम पण हवा आहे कॉम्पिटिशननंतर. आणि पुढील प्रवास तुम्ही पाहून घ्या आमच्या व्लॉगमध्ये, तुम्हाला समजून जाईल. राम राम. राम राम. आज आमच्यासोबत आहे नागसाधू अण्णा. काय म्हणता तुम्ही? आज तुमचा प्रवास कसा होता पॉवर लिफ्टिंग मध्ये? अच्छा, पॉवर लिफ्टिंग स्टेट लेवलची असल्यामुळे चांगल्या लोकांच्या माझा परिचय झाला. पहिल्यांदा म्हणजे किती वजन उचललं, काय वय आहे, हे मटेरियल आहे. अच्छा, माझ्या क्षमता किती आहे ह्या मात्र फार म्हणजे हे आहे, त्याला लिमिट नाही. ते मी फक्त एवढंच आहे की यांनी सांगायचं आणि मी करायचं. ते यांना सांगतो वजन किती आहे मला सांगू नका, बस मी ओढतो ना, मी उचलतो ना, बस झाला. तुमचा आता काय संदेश काय आहे आता याच्यामध्ये? म्हणजे मी मोठा पुढारी आहे यार, संदेश देऊ. सांगा ना संदेश. स्पोर्ट्समॅन आहे, सांगा पुढे काय म्हणता. वेट लिफ्टिंग घेते, पॉवर लिफ्टिंग घेते. काय नाही, पाऊल पुढे टाकायचं, पाऊल पुढे टाकायचं आणि हिमतीने उचलायचं. काही नाही, फक्त प्रॅक्टिस पाहिजे, डाएट पाहिजे, रेस्ट पाहिजे, बस. आणखी काय पाहिजे? आणखी नाही पाहिजे काही? आणखीन जिद्द पाहिजे, अजून मेहनत पाहिजे. ते नको. हे आमचे गजानन सर यांनी आता सिल्वर मेडल आले, 2दा नॅशनल खेळले. तर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही काय जिंकलं? तुम्ही या स्टेट कॉम्पिटिशनमध्ये सांगा. तुम्ही तुमचं एज सांगा आणि तुम्ही कोणतं मेडल जिंकलं? कसं आहे, पॉवर लिफ्टिंगमध्ये वयाला महत्त्व नाही आहे, अंगामध्ये स्ट्रेंथ कशी आहे, किती आहे, याला जास्त महत्त्वाचं आहे. अच्छा. दुसरी गोष्ट तुमची जिद्द, जी गोष्ट आहे तुम्ही करू शकताय, कुठलंही वय असो. त्या वयामध्ये काही नाही. तरुण पोरं आहेत आता आमच्याबरोबर जो तरुण मुलगा आहे तो सुद्धा पॉवर लिफ्टिंग खेळतो आहे. पण आमच्याकडनं स्फूर्ती त्यांना जास्त चांगली मिळते की या वयात हे करतात, मग आपण का करू नये. असं जे मोटिवेशन आहे ते आमच्याकडनं मिळतं यांना. आणि हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच मोटिवेशन सगळ्या तरुणांना मिळावं आणि नवीन खेळाडू भारतामध्ये पॉवर लिफ्टिंगचे तयार व्हावेत. त्यासाठी चांगले कोच आमचे आहेत, राजेश खराडे सर, यांच्याकडे ट्रेनिंग घ्यावं. तुम्ही आतापर्यंत किती मेडल कशामध्ये जिंकले ते सांगा तुम्ही. मी आत्तापर्यंत तशी एकंदर मागच्या वर्षी 2024ला मला एकंदर 3 मेडल्स मिळाली. त्याच्यामध्ये सुरुवातीला डिस्ट्रिक्टला गोल्ड मेडल मिळालं, नंतर स्टेटला सिल्वर मिळालं आणि नॅशनलला ब्रॉन्झ मिळालं. त्याच्यानंतर परत 2024ला मी परत एक कॉम्पिटिशन खेळलो, त्याच्यात मला 3 मेडल मिळाले. म्हणजे 2024चा माझा प्रवास बघितला तर एकंदर मला 6 मेडल मिळालेले आहेत.
आणि आता 2025ची सुरुवात झालेली आहे. 2025मध्ये मला स्टेटला गोल्ड मेडल मिळालं आणि आता नॅशनलला मला सुद्धा स्टेटला आत्ता मला सिल्वर मिळालं. म्हणजे या डिस्ट्रिक्टमध्ये गोल्ड मिळालं. म्हणजे 2025ला माझी सुरुवात 2 मेडलनी झालेली आहे. आता कित्येक मेडल्स मिळवायचे ते परमेश्वराचे आशीर्वाद आहे, गुरुचं मार्गदर्शन आहे आणि माझी स्वतःची जिद्द असल्यामुळे मी नक्कीच पुढे जाईन. आज माझा प्रयत्न आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर तुम्हाला. हो, धन्यवाद. आता आपण भेटू त्यांच्या गुरुला. तुमचे हे गुरु सर, तुमचा परिचय द्या. तुम्ही कुणाकुणा शिकवले, तुमचा मुलगा काय करतो? तुमचा मुलगा पण या वेटलिफ्टिंग पॉवर लिफ्टिंगमध्ये आहे. अच्छा, माझं नाव राजेश खराडे, मी पॉवर लिफ्टिंग शिकवतो. असं काय फार काय सांगू शकतो? तुम्ही सांगू शकता. तुम्ही जेवढ्या लोकांना घडवलंय ते तुम्ही सांगू शकता. सुरुवात तुमच्या मुलापासून करू. माझ्या चिरंजीवाचे नाव हर्षवर्धन तुम्ही कोण? खराडे. हां. तो आज एशियन प्लेअर आहे, तो आज पॉवर लिफ्टिंगमध्ये आहे. तसेच माझे सिनियरमध्ये गजानन सर, तसेच राजेश अण्णा सर, हां. तसंच गणेश मुंडे, सुहास पावडे, हे माझे जवळचे स्टुडंट. असे बाकीचे स्टुडंट पण भरपूर आहेत, पण नाव घेऊ इच्छितो या लोकांचे. तर सरांनी सर्वात आधी आपल्या घरापासून सुरुवात केली. त्यांचा घरातला मुलगा, त्यांनी कोणकोणते खेळायचे? एशियन खेळा, राईट? एशियन खेळला, नॅशनल 4 वेळा खेळला. अच्छा. डिस्ट्रिक्ट पण भरपूर. अच्छा. तर हे आमचे गुरु, तुम्ही पाहता त्यांनी सुरुवात आपल्या घरापासून केली आहे. कोच आमचे, त्यांनी ह्या पिढींना पण घडवले आणि ह्या पिढीला पण घडवले. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला तुमचं एकदम मार्गदर्शन दिलं. थँक्यू सो मच. आणि मेडल दिले मेडल अण्णा, त्यांच्यामुळे मेडल मिळालं मला. अच्छा. त्यांनीच करून घेतलं माझ्याकडनं मेहनत. अच्छा. आणि मला विश्वास नव्हता माझ्यावर, त्यांनी मला विश्वास दिला की असं करू शकता तुम्ही, नाही तर माझं कुठे होऊ शकतं मला. तर आपले सुहास सर पण आहेत. त्यांनी आधी आर्मीमध्ये होते, आता यांनी पॉवर लिफ्टिंग आणि एक चांगल्या IT सेक्टरमध्ये कामाला आहेत. तर तुमचं काय वाटतं तुम्हाला हे बघून? महाराष्ट्र जे स्टेट होतं आपलं, तर कसं वाटलं तुम्हाला? आत्तापर्यंत तर म्हणलं तर मी डिस्ट्रिक्टमध्ये 2 गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. स्टेटमध्ये 4था आलेला आहे, पण काही कामामुळं मला थोडंसं स्टॉप घ्यायला लागला. अच्छा. परत मी कमबॅक करतोय आजच्या या कॉम्पिटिशनपासून, स्टेटच्या. ठीक आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये पण केलं काम, राईट? डिफेन्समध्ये पण काम? हां, डिफेन्समध्ये पण काम केलेलं आहे. 2 वर्ष डिफेन्समध्ये होतो मी. अच्छा. पण ड्यू टू माय शोल्डर इंजुरी आय हॅव टू लेफ्ट द आर्मी. दॅन I prepared for UPSC, but after that I joined Wipro as an team leader. तर सरांचा प्रवास तुम्ही हर गोष्टीमध्ये त्यांनी आपला एक इम्पॉर्टन्स दिलं, सहयोग दिलेला आहे. तर आपण हा आपला प्रवास इथं थांबू. बाय अण्णा, बाय करा. बाय. आणि मी 4था आलो स्टेट. चिवडा चटणी त्यामुळे चालू करते. हां, चल आता आपण जयशंकर जे हॉटेल आहे, ठीक आहे, तर आपण त्यांच्याशी बोलू. त्यांचं म्हणजे काय फेमस आहे आणि कधीपासून सुरुवात केली त्यांनी. हो सर, तुम्ही काय म्हणता, कधीपासून सुरुवात केली तुम्ही? 1975च्या काळामध्ये आमच्या आजीने छोट्याशा झोपडीमध्ये सुरुवात केली होती. अच्छा, आजीने तुमच्या? हो, आमच्या आजीने आणि आजोबा सगळ्यात पहिल्यांदा रस्त्याची ती दगड फोडण्यासाठी आले होते. अच्छा. त्याच्यातून आज एवढं मोठं हॉटेल, आमचे 3 हॉटेल स्वतःचे. अच्छा, 3 हॉटेल आहेत? हो, 3 हॉटेल. हां. तर याच्यात फेमस काय काय? आपल्याला फेमस लांबोटी मका चिवडा आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, आपला फेमस इथला कुंदा चहा आहे, काळा अच्छा. मसाला आहे. अच्छा. आपले सगळं होममेडमध्ये सगळं आपल्याकडे लोणचे 10 प्रकारचे. 10 प्रकारचे, एकदम होममेड, हो. नैसर्गिक एकदम. ठीक आहे, आपण आता हॉटेलच्या पूर्ण आपण बघू हॉटेलमध्ये काय 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 नाही. सर थँक्यू सो मच सर. त्यांचं पूर्ण हॉटेल आहे इकडे फॅमिलीसाठी. आणि हा आम्ही घेतलेला आहे सुहास सरने खोबर लड्डू, खोबराचा लाडू. हां. ही जवळ चटणी, कारळ चटणी, लसूण, खोबरा, तीळ, शेंगदाणा, हा काळा मसाला, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, लाल मिरची पावडर, ही हळद पावडर. अच्छा, हे सगळं आपल्या घरगुती आहे. आणि सुरुवात केली तुमच्या आईसाहेबांनी, आजींनी केली. आणि आता वारसा चढवता त्यात सगळ्या. आम्ही 3री पिढी. हां, 3री पिढी आहे यांची. फेमस कुंदा. हे कुंदा तो चहामध्ये हा कुंदा वापरला जातो. एकदम खव्याचा आहे. हो, खव्याचा एकदम ओरिजिनल. अच्छा. आम्ही आलो आता, कोणतं आहे हॉटेलचं नाव? जयशंकर हॉटेल आहे. जयशंकर हॉटेल. तर आम्ही प्रयागधाम लिहिलेलं आहे. तर आता इथं फेमस भेटते. काय काय भेटते इथं फेमस? कुंदा, शेंगा चटणी. अच्छा, तर कुंदा, लोणचे आणि काळा मसाला आणि जेव्हा चटणी इथली फेमस चटणी आहे.
आणि हा आता दिसणार नाही तुम्हाला, हे जयशंकर मक्का चिवडा इथला फेमस. फेमस आहे. मुद्दा शेंगा चटणी फेमस आहे राईट. हा हे फेमस आहे. फेमस आहे. अच्छा, तर बघू आपण काय काय घेऊ. हां, तर आम्ही आता घेणार जयशंकर मक्का चिवडा. अण्णा घेणार नाही तुम्ही? नाही खाणार. खाणार तुम्ही घेणार नाही काय? नाही घेणार, नाही खाणार. पहिल्यांदा घ्यावं लागेल, मग खावं लागेल. अच्छा, बरोबर. तर तुम्ही काय घेणार? हेच घेणार. आम्ही आता हे घेऊया. ठीक आहे. आता डिंकाचा लाडू खालाय. डिंकाचा लाडू एकदम बेस्ट आहे इथला. ट्राय करा तुम्ही डिंकाचा लाडू. ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज आहेत. हे सर्वात फेमस चिवडा यांचा. समोर नाही. हे आमच्या अण्णा. अच्छा, तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे एकदम तुम्हाला तुमचे जे ग्राहक असतात तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतं तुम्हाला? अण्णा डिस्काउंट मागतात. आपण घेतलेला 2 आपलं काय म्हणतात ते मका चिवडा. किती झाले मॅम? 280 रुपये झाले. तर एक 140ला आहे का? ठीक आहे, आता पेमेंट करू आपण. रंगपंचमी खेळली आहे. त्याच्यावरती आपली वेबसाईट आहे. या हा. वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन घरपोच मागवू शकता. ऑल इंडिया कुठेही मागवा, तुम्हाला होम डिलिव्हरी माल मिळेल आपला. अच्छा, ऑल इंडियामध्ये कुठं पण? हो, ऑल इंडियात कुठेही मागवा. चालेल. आता आपण बिल करू. हे दूध आहे. दूध कुंदा. दूध कुंदा. हा, कुंदाच्या दूध कुंदा अच्छा. स्पेशल मिळते घरघरीत. बस कसं तयार करतं ते सांगा याचं. हे दुधापासून चहा तयार होते. अच्छा. प्युअर दूध. ते काय आहे? हे कुंदा आहे, कुंदा. कुंदा. हे कुंदा स्पेशल आहे. कुंदा काय असतो नेमका? या कुंदा म्हणजे खाव्याचा असते. खव्याचा असतो. हे पेढा वगैरे करतात ते याच्यापासून करतात. हा. खाऊन बघा वा वा, कसा. चांगला. एक बेस्ट. क्वालिटी आहे. हा. इथं सगळ्यांनी लोकांनी जरूर येऊन चहा प्या यांच्याकडचा. मी देतो. जिथं लोकांचं येणं जाणं कसं असते म्हणजे नेमकं? खूप असते म्हणजे तर किती? गर्दी फुल असते. अच्छा. हा. कुंदाच्या कुठे म्हणते? कुंदाचा आहे, फेमस आहे. फेमस कुंदाच्या. अच्छा. शेंगाची चटणी, चिवडा. हा. मलाई तुम्ही इथं किती वर्ष झालं काम करता? 34 वर्ष. 34 वर्ष झाले एका दुकानात? 1989. 1989 पासून इथंच काम करता तुम्ही? हा. अरे बा. असे 4-5 फलंदाज आहेत. अच्छा. लिटरचं ते भांडं आहे जवळपास. हे 30 लिटरचं आहे. रोज किती लिटर जातं असं? 300 लिटर रोज. 300 लिटर रोज दूध जातं. लिटर चहा जातो. काय झालं आता इथं? पावभाजी. काय वाटतं तुम्हाला पावभाजीमध्ये? म्हणजे कसं वाटतं पावभाजी? होते पावभाजी, टेस्ट वगैरे चांगली होती. तुम्ही कधीपासून येतं या शॉपमध्ये म्हणजे हॉटेलमध्ये? 5-6 वर्ष 6 वर्षात तुम्ही कंटिन्यू या हॉटेलमध्ये? इथंच येतो. फेमस काय तुमची काय इच्छा काय असते खाण्यासाठी? फेमस शेंगा, लांबोटी चिवडा आणि शेंगा चटणी इथं चांगली भेटते. तर हा तुम्ही म्हणजे तुमचा कसा वाटतं? तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? छान आहे हॉटेल. टेस्टसाठी वगैरे क्लीननेस चांगला आहे. चांगलं आहे. म्हणजे तुम्ही पण इथं आल्यावर तुम्ही प्रेफर करता हॉटेल? सजेशन हॉटेल चांगलं आहे. तुमचं नाव काय आहे? माझं नाव सुरत सुट्टे, मी इंदापूरमध्ये राहतो. इंदापूरमध्ये. त्यांचं नाव सूरज सर आहेत. तुम्हाला बोलून चांगलं वाटलं सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. सगळ्यांना सांगतो की तुम्ही एकदा भेट द्या हॉटेलला. हॉटेल जयशंकर. थँक्यू सो मच सर. जायचं आपण. जयशंकर हॉटेल जयशंकर झालं. आपण शॉपिंग केल्या. किंवा सर ते तुम्ही पण शॉपिंग? अरे बाबा, खूप शॉपिंग केली. कुंदा घेतला. कुंदा घेतला. फ्रीमध्ये चहा अण्णाने पिले. फ्रीमधला चाय पिला अण्णाने. चाय पिला फ्रीमधला. फक्त फ्री हवा घेतो मी. ऑक्सिजन. अण्णा आपण सोलापूरमध्ये म्हणजे कुठं राहतो? मोहोळमध्ये कुठं राहतो आपण? हॉटेल कोणत्या? हॉटेल लॉयन. हॉटेल लॉयन किंग.
तर या किंग लॉयन किंग किंग यामध्ये फेमस काय अण्णा? फेमस म्हणजे असं आहे हा. की तिथे फक्त टावेल नाहीये, तिथं काय तर असेल ना अण्णा फेमस? बादली नाही, बादली साबण नाही, काही नाही. पण फेमस काय अण्णा? फेमस पंखा आहे. नाही तुम्ही सांगा. फॅन आहे. नाही फेमस काय? फेमस सांगता येत नाही. हा. अशा लोक जो समझदार को इशारा काफी होता है. चालतं. इसलिए एक बार या पंढरपूर हायवेवर हे हॉटेल किंग लॉयन आहे. ठीक आहे. तर आम्हाला कुठं पर्याय नव्हता की राहण्यासाठी. आम्ही आलो होतो इथं पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशन खेळण्यासाठी. तर मी काय म्हणतो की सर काय म्हणता तुम्ही फॅमिलीसाठी कसं हॉटेल? हॉटेल एकदमच चांगलं नाही हॉटेल एकंदर बघताना फॅमिलीसाठी तर अजिबात मी सांगतो की जर समजा तुम्ही कुठे येत असाल फॅमिलीसोबत किंवा तुमच्या कुणासोबत पण, तर इथं तुम्ही फॅमिलीसोबत किंवा कोणत्या लेडीजसोबत नका राहू. मी रिकमेंड नाही करणार फॅमिलीसाठी. तर तुम्ही एकटे येत असाल तर तुम्ही हे हॉटेल रेकमेंड करू शकता. हे पंढरपूर हायवेला आहे हॉटेल किंग लॉयन, मोहोळमध्ये, मोहोळमध्ये. मोहोळ सोलापूर जवळ. आम्हाला पर्याय नव्हता म्हणून आम्ही हा हॉटेल केलं. म्हणजे आम्हाला नव्हतंच, रूमच नाही भेटले आम्हाला. स्पर्धेमुळे सगळ्या कमीत कमी 600-700 लोक आले होते स्टेट कॉम्पिटिशन खेळण्यासाठी. तर हा माझा, मी सांगतो तुम्हाला की नका. रिकमेंडेड बाय. धन्यवाद तुमचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. कसं आहे माहिती आहे का, म्हणून याच्यावर एक धडा घ्या. बायकोशिवाय एक स्टेपनी ठेवा. चला मला काय काय करायचं होतं काय सांगता येत नाही. बायकोशिवाय स्टेपनी. चला जास्त प्रेम. चला सुहास सर, आपण आलोय पुण्यामध्ये फायनली. कसं वाटलं? आजचा प्रवास खूप एकदम छान होता. एकंदरीत छान. एकंदरीत छान. आता भेटू आपण मंडेला डायरेक्ट. ते पण मंडेला मध्ये. जिमला तुम्ही आलात उशिरा तर भेटू. मी लवकरच येणार आहे. चला बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट.